सध्या मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय आणि या सगळ्या पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून आहेत। फडणवीसांनी आता आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। विविध जिल्ह्यातील पूरस्थितींचा सुद्धा फडणवीसांनी आढावा घेतलेला आहे। सध्याची दृश्य आपण बघतोय, मुंबईमध्ये जो सखल भाग विशेषतः आहे तिथे पाणी साचलंय आणि वाहनं अक्षरशः तरंगतायत या पाण्यात। अनेक नागरिकांना अगदी आता कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढावी लागते। मुंबई पोलीस या सगळ्यामध्ये मदत करतायत। एका शाळेतल्या मुलांची ही सगळी बस अडकलेली होती, त्यातल्या सुद्धा मुलांना पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढले। तर मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलंय। ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांची या पावसानं तारांबळ उडवून दिली। लोकल वाहतूक, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। ही दृश्य बघतोय आपण, अक्षरशः ही वाहनं तरंगतायत या पाण्यामध्ये। अत्यंत बिकट अवस्था या पावसानं आता निर्माण केलेली आहे। किंग सर्कल, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, आता मुंबईतल्या नेमकं कुठल्या भागात तुम्ही आहात आणि पावसाची आणि साचलेल्या पाण्याची काय स्थिती? मी किंग सर्कलच्या परिसरात आहे। रिद्धी, तुम्ही बघू शकाल तर तू जे म्हटलीस तेच आहे। आता गाड्यांना इथे तुम्ही बघू शकता जलमय पूर्ण रस्ता झालेला आहे। या सगळ्या गाड्या याच रस्त्यात जाता दिसत आहेत। गाड्या रस्त्यावर तरंगताना आपल्याला संपूर्ण दिसून येत आहेत। ही परिस्थिती आपण किंग सर्कलची बघतोय। जे विकलचे जे लोक आहेत ती एकमेकांना मदत करतायत, ज्याला आपण स्पिरिट ऑफ मुंबई म्हणतो, ते जरी दिसून येत असेल तरी मोठ्या प्रमाणावर इकडे पाणी साचल्यामुळे आता हा गुडघ्या एवढं पाणी आता कमरे एवढं झालेलं आहे रिद्धी, आणि ते चित्र पाहायला मिळतंय। लोकांना इथे ट्रॅफिक जाम मोठा असल्यामुळे लोक पुन्हा एकदा याच पाण्यातून आपल्या गाड्या टाकतायत आणि गाड्या टाकल्यामुळे कुठे ना कुठे आता गाड्या ज्या आहेत ते अगदीच तरंगताना आपल्याला पूर्ण परिस्थिती दिसून येत आहेत। जी लोक आहेत ती लोक इथे मदत करतात दिसतात, मात्र गाड्यांचे अनेक प्रॉब्लेम्स इथे पाहायला मोठ्या प्रमाणात मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात इकडे पाणी साचलेलं आहे। सायन पोलीस स्टेशनचा आपण गेट बघितला तर तो पूर्ण पाण्याखाली, जो गेट आहे तो पाण्याखाली गेलाय। आपण एक मोठी ट्रक बघतोय, ज्या ट्रकची पूर्ण टायर आहे, जी इंजिन आहे ती तर बघू शकतो तर इंजिन सुद्धा आता संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। इकडे जी इकडची लोक जी आहेत, जी इकडचे रहिवासी आहेत, ती या सगळ्या गाड्यांना मदत करून ब्रिजवर घेताना दिसतात। मात्र ब्रिजवर गाड्या जातील तरी कशा, कारण ब्रिजवर देखील ट्रॅफिक जाम झालेला आहे। एक परिस्थिती जी आहे ती आता खरं तर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात करताना दिसतंय। मात्र हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। पहाटे सकाळी 7 पासून जो पाऊस रिद्धी पडतोय तो आतापर्यंत पडतोय। बरं, पावसाचा जोर सुद्धा वाढत चाललाय। त्यामुळे कुठे ना कुठे चित्र जे आहे ते मुंबईचं बिकट इकडे पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात किंग सर्कलला मशीन्स लावून सुद्धा रिद्धी, मशीन्स लावून सुद्धा इकडे जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात साचलं दिसतंय। आपण सायनच्या या परिसरात, किंग सर्कलच्या परिसरात आहोत। त्या किंग सर्कलच्या परिसरात सुद्धा जर आपण दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या बघितलं तर दुसऱ्या बाजूला पण ते चित्र पाहायला मिळतंय। मोठं ट्रॅफिक जाम इकडे सायन ब्रिजवर पाहायला मिळतोय। हा ब्रिज आपण लोकांना दाखवला पाहिजे। हाच ब्रिज आहे जो ब्रिज करता सीएसटी ते ठाणे लोकांना याच रस्त्याने जावं लागतं। हा रस्ता कुठे तर आपला मेन एक्सप्रेस हायवे जो आहे तो या रस्त्याला जोडला होता। त्यामुळे आपण बघू शकतो तर एक गाड्या एक वेळी येताना इकडे दिसतात। त्यामुळे ट्रॅफिक जाम, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे लोकांना आता आपल्या जो आपला दिवस आहे तो याच पाण्यातून काढताना दिसत आहेत। अनेक शाळा सुटलेल्या आपण बघू शकतो तर बाईक आहे तर संपूर्ण बाईक इकडे आता बंद पडलेले। ऍक्टिव्हा, सीएनजी गाड्या आहेत मोठ्या प्रमाणावर मुंबईत। त्या सीएनजी गाड्यांचा इश्यू इथे आता पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात, आणि तेच आपण चित्र पाहायला मिळतंय। लोक याच पाण्यातून आपल्या ऑफिस जाताना दिसत आहेत। आठवड्याचा रिद्धी सोमवार आहे, त्यामुळे लोक आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर लोक आज कामावर निघाली होती। मात्र आता त्याच कामावर जाताना त्यांना याच पाण्याच्या इथून जावं लागतंय रिद्धी। श्रेयस, आता जसं मगाच्या दृश्यांमध्ये सुद्धा तुम्ही दाखवलं की मुंबई पोलीस मदत करतायत, पण हे पाणी ओसरायला हवं याच्यासाठी महापालिकेकडून आता काही उपाययोजना सुरू झालेल्या आहेत का? आपण बघतो तर पंपिंग स्टेशन जे आहेत ते किंग सर्कलच्या परिसरात लावलेले आहेत। 4 पंपिंगचे ट्रक जे आहेत ते या परिसरात आहेत। मात्र पाऊसच एवढा पडतोय त्यामुळे कुठे ना कुठे पंपिंग जे आहे ते प्रॉपर होताना दिसतंय, मात्र ते त्या प्रमाणात जे झालं पाहिजे ते होताना दिसत नाहीये।
आपण बघू शकतो तर पाऊसच सकाळपासून इतका पडतोय की इथं पंपिंग स्टेशन लावून सुद्धा पाणी एक्स्ट्रॅक्ट होताना ज्या प्रमाणात झालं पाहिजे दिसत नाहीये. मुंबईचा हा सकल भाग आहे, त्यामुळे इकडे पाणी नेहमी साचतंच. असं आपण आढावा जरी घेतला तरी मात्र जर आपण रस्त्याच्या त्या बाजूला बघितलं तर त्या बाजूला आता ट्रक्स आहेत म्हणून तुम्हाला दिसणार नाही, मात्र रस्त्याच्या त्या पलीकडच्या बाजूला 4-5 स्टेशन ट्रक्स जे आहेत पंपिंगच्या ट्रक्सचे असतात आणि आताही आहेत आणि आताही सुरू आहेत. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी असल्यामुळे आता ज्या प्रमाणावर जे झालं पाहिजे होतं त्या प्रमाणावर आता ते होताना रिद्धी आपल्याला दिसत नाहीये. एकंदर पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आणि या ब्रिजच्या त्या बाजूला या दोन्ही बाजूला आहे. ज्या गाड्या इकडे आपसूक इकडे आल्या ट्रॅफिक मधून क्लिअर करत रस्ता, त्या लोकांना इकडे जावं लागतं. लहान मुलं आपण बघितलं, लहान मुलं या रस्त्यातून रिद्धी वाट काढता दिसत आहेत आणि ते चित्र इकडे पाहता येत आहे. मुंबईचा पाऊस आणि पाणी साचतं जे वॉटर लॉगिंग ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणावर इकडे दोन्ही चित्र आज सत्यात उतरताना आणि होताना दिसतंय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, जे बाकीचे लोक आहेत ती सुद्धा आता संपूर्ण आढावा घेताना दिसत आहेत. महापालिका सुद्धा आता रस्त्यावर येऊन कामाला लागली असं म्हणतायत. मात्र कुठे ना कुठे मुंबई सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि हे चित्र आपल्याला पाहता येणार आहे. आपण दृश्यात बघू शकतो तर येलो कलरच्या ज्या ट्रक्स लागल्या आहेत त्या वॉटर एक्स्ट्रॅक्शन ट्रक्स आहेत, जे खऱ्या अर्थाने इकडे स्टेशन करण्यात आलेले आहेत. ते अनेक दिवसांपासून इकडे असतात. मात्र ज्या प्रमाणावर वॉटर लॉगिंग झालंय त्या प्रमाणावर वॉटर एक्स्ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो पाणी इथून निघताना दिसत नाहीये. अगदी श्रेयस, किंग सर्कल परिसरातली ही दृश्य तुम्ही आम्हाला दाखवतच राहा. या दृश्यांसह आपण प्रेक्षकांना आता सध्या दुसरी दृश्य सुद्धा दाखवतोय. रेल्वेचे रूळ सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत. मुंबईकरांना प्रचंड मोठा त्रास किंवा मनस्ताप या सगळ्याचा निश्चित झालेला असणार आहे, कारण सकाळची वेळ आहे आणि त्यात लोकल वाहतूक असो किंवा मग रस्त्यानं वाहतूक करणं असो, या दोन्ही ठिकाणी पावसाचा परिणाम झालेला आहे आणि प्रचंड मोठा मनस्ताप आता मुंबईकरांना याचा सुद्धा होणार आहे. कारण जसं रस्त्यावर पाणी साचलंय आपण म्हणतोय, वाहनं अडकून पडलेली आहेत, अनेक नागरिक चालत जाताना अडकून पडलेत, कमरेपर्यंत अक्षरशः पाणी आलंय. आणि दुसरीकडे दृश्य आहेत रेल्वे रूळ सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत. जो सखल भाग आहे मुंबईतला तिथे विशेषतः अगदी सुरुवातीच्या काही तासांमध्ये आता पाणी साचलेलंच आहे. 1 ते 2 दिवसापासून सलग पाऊस पडतोय आणि आता आज पहाटेपासूनच पावसानं आणखी जोर धरलेला आहे. श्रेयस, आता सध्या किंग सर्कल परिसरामध्ये आणखी काय या सगळ्या पावसासंदर्भातले तपशील देता येऊ शकतात? महापालिकेचे कर्मचारी इथं आलेत असं तुम्ही म्हणालात मदत करण्यासाठी लोकांना. अर्थात, आणि आपण बघू शकतो तर आता जे स्वयंसेवक आहेत ते इकडे आहेतच. जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते सुद्धा ब्रिजच्या बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिकडे आपण आहोत ते आपण मध्यात आहोत, म्हणजे जिकडे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहोत तिकडे आपण उभे आहोत. त्यामुळे इकडे सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे. मात्र आता हळूहळू पाऊस सुद्धा वाढताना दिसतोय. रिद्धी, मागच्या 15 मिनिटापासून पाऊस खरं तर शांत रीतीने पडत होता, मात्र आता त्याची गती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. लवकरात लवकर हा रस्ता कसा क्लिअर होतोय ह्याच्याकडे खऱ्या अर्थानं ट्रॅफिक पोलीस पाहताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस आल्यामुळे मोठमोठे ट्रक जे आहेत ते सुद्धा आता ब्रिजवर येताना दिसत आहेत आणि त्या कारणानं या रस्ता जो आहे तो लवकरात लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न इकडे करताना दिसत आहे. मात्र रस्ता क्लिअर करत असताना पाऊस मात्र काही कमी होता दिसत नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठे आता जे चित्र आपण दिसत आहे आपण पाहता येतं, जे ऍक्टिव्हाज आहेत ते बंद पडले आहेत. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सायन पोलीस स्टेशनचा परिसर दाखवा. सायनचं पोलीस स्टेशन जे आहे, शिवचा पोलीस स्टेशन, हा पोलीस स्टेशन नेहमी जलमय, इकडे जेव्हा पाणी जातं त्या पोलीस स्टेशनमध्ये पण पाणी जातं. त्या पोलीस स्टेशनचं आपण चित्र बघितलं तर पोलीस स्टेशन गेटवरच गुडघ्या एवढं पाणी येते. जी, हा माटुंगा पोलीस सायन पोलीस स्टेशनचा गेट एकच आहे. त्या गेटमध्ये आपण बघितलं गेलं तर पाणी आहे. जी मुलं जी आहेत ती आता कॉलेजमधून आणि आपल्या जिकडे ट्युशन्सला गेली तिकडून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा घरी जाताना दिसत आहेत. लहान मुलं आपण रिद्धी बघतोय तर शाळा सुटलेली आहे, त्यामुळे त्यांच्या आई वडील त्यांना याच पाण्यातून घेऊन येताना दिसत आहेत. आपण बघू शकतो एक बाईक, संपूर्ण बाईक पाण्याखाली गेली आहेत. जी लहान मुलं आहेत तिकडे आता आपण बघू शकतो तर ती भिजत या पावसातून जाताना दिसते. ही परिस्थिती खरं तर आता बिकट झालेली आहे आणि परिस्थिती बिकट होत असताना खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर इकडे पाणी जे आहे ते साचलेलं आणि हे चित्र इथे पाहता येत आहे. आपण बघू शकतो तर एक व्यक्ती आपली बाईक, एक काका आपली बाईक याच पाण्यातून घेऊन येत आहेत. संपूर्ण बाईक पाण्याखाली गेली होती. जो जलमयचा रस्ता झालेला आहे आणि ते चित्र आपण बघू शकतो. बाईक्स बंद पडलेले आहेत, लोक आपले बाईक्स काढत याच पाण्यातून आपला रस्ता काढत चाललेले आहेत आणि त्याच कारणानं कुठे ना कुठे मुंबईकरांना प्रचंड या गोष्टीचा त्रास होताना दिसतोय. आपण बघू शकतो आता आपण बघू शकतो गाडीची मोटर बंद झाल्यामुळे गाडी इथं आता फक्त तरंगताना दिसते आणि त्या तरंगत गाडी असताना आपण बघू शकतो तर व्यक्ती आता गाडी घेऊन जाताना दिसते. इकडे
लोक आपल्या आता या होत्या त्या आपल्या गाडी पुढपर्यंत घेऊन गेलेल्या, मात्र पुन्हा एकदा मागे येत आहे. खूप पाणी साचलं ना पुढे, तुम्ही बघू शकता. तुम्ही इकडे पूर्ण आणि एक व्यक्ती जे आहे ते त्यांना मदत करताना दिसत आहेत. मुंबईचा स्पिरिट जो आहे तो आपल्याला दिसून येतो, पण मात्र मदत असून सुद्धा हे चित्र मुंबईमध्ये दिसून येतंय. ह्याचाच खरं तर इश्यू, ह्याचीच खरं तर समस्या प्रत्येक मुंबईच्या स्पिरिटच्या अगोदर मुंबईकरांना होते रिद्धी, आणि हेच पाहावं लागेल. स्वयंसेवक जे आहेत, जे इकडे खरं तर सायनच्या परिसरात, किंगसर परिसरात जातात, धारावीच्या परिसरात जातात, ती मुलं जे युवक जे आहेत ते आता खरं तर मैदानात उतरले आपल्याला दिसून येत आहेत. अगदी अगदी श्रेयस, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडून घेऊ. सध्या पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत. पंकज, आता मुंबईतल्या कुठल्या भागात तुम्ही नेमके आहात आणि तिथे पावसाची आणि साचलेल्या पाण्याची काय स्थिती आहे? मी आता वडाळा भागामध्ये आहे. रिद्धी, इकडे पाऊस सकाळपासून जो आहे तो पडतोय. मुंबईकरांच्या अडचणी निश्चितच श्रेयसनी सांगितल्या त्याप्रमाणे वाढत आहेत. वडाळा डेपोच्या बाहेर आहे. वडाळा डेपोच्या बाहेर आज बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या इलेक्शनची रणधुमाळी आहे, आणि असं असताना तुफान जो पाऊस पडतोय सकाळपासून त्यांनी इकडच्या मतदानावरती सुद्धा परिणाम झालेला आहे. मतदार मतदानाला येत नाहीयेत. ज्या तुलनेनं मतदान होणं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कमी तुलनेनं मतदान इकडे होत आहे. त्यामुळे पावसाचा फटका या भागाला पडलेला आहे. वडाळ्याचा भाग जो आहे तो दादर, टीटी, त्याच्यानंतर हिंदमाता, त्याच्यानंतर सायड या सगळ्या भागांना जोडणार आहे. त्यामुळे इकडे येणारी वाहतूक जी आहे ती वाढली आहे, कारण बाहेरच्या रस्त्यांना पाणी असल्यामुळे इकडे लोक आतल्या रस्त्यांनी येणं जे आहे ते प्रेफर करतायत. त्यामुळे मुंबईच्या पावसाचा फटका या भागात सुद्धा बसलाय असं म्हणावं लागेल. अजून हा थोडासा तुलनेनं वरती भाग आहे, उंच भाग आहे, त्यामुळे इथे पाणी साचलेलं नाहीये. मात्र लोकांच्या अडचणी होत आहेत. ऑफिसला जाणारी लोक, इथे इंडस्ट्रियल एरियाज आहेत, कॉर्पोरेट हब्स आहेत, त्याच्यामुळे इथे येणाऱ्या लोकांच्या अडचणी निश्चितच पावसामुळे वाढलेल्या आहेत. प्रवासाची साधनं जी आहेत त्याला उशीर होतोय. बीएसटी बस उशिरा येते, रिक्षा मिळत नाहीये, इथे टॅक्सी मिळत नाहीये. या भागामध्ये अशा अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इकडे पाहायला मिळत आहेत. अगदी पंकज, जसं तुम्ही म्हणालात की आता वाहतुकीवर सुद्धा परिणाम होताना दिसतोय, रस्ते वाहतुकीवर झालाय, तसाच हार्बर मार्गावरच्या लोकल रेल्वेच्या संदर्भात नेमके काय तपशील आहेत? तिथे ट्रेन्स उशिरानं धावतायत की वेळेत आहेत? हार्बर लाईन सुद्धा जी आहे ती धीम्या गतीनं तिकडच्या रेल्वे सुरू आहेत. हार्बर लाईन मध्ये गोरेगाव टू सीएसटी असेल किंवा गोरेगाव पनवेल असेल किंवा पनवेलवरनं सुटणाऱ्या हार्बरच्या गाड्या असतील, सीएसटी वरनं सुटणाऱ्या गाड्या असतील, त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं हा एक उशिराने या गाड्या चालू आहेत. लोकांची गर्दी सकाळच्या वेळेस होती, विशेषतः कुर्ला, वडाळा या स्थानकांवरती गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी होती. नवी मुंबईकडनं मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ती सकाळी मुंबईत कामासाठी येत असतात, कार्यालयात जाण्यासाठी येत असतात. त्यामुळे सकाळी प्रचंड ताण होता. मात्र आता जर का हा पाऊस असाच पडत राहिला किंवा पावसाचा जोर ओसरला नाही तर संध्याकाळी घरी परतणाऱ्या लोकांच्या सुद्धा अडचणी वाढतील. मग हार्बर लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल आणि वेस्टर्न लाईन, तिन्ही मार्गांवरनं जे आहेत ते लोकांच्या प्रवाशांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढू शकतात. अर्थात रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडली नसली तरी काही ठिकाणी रुळावरती पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे आणि निश्चित गाड्यांचा वेग मंदावलेला आहे मुंबईकरांचा, त्यामुळे वेग मंदावलाय असं आपण म्हणू शकतो. जी पंकज, तुम्ही सुद्धा आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण आज मुंबईमध्ये जी काही दृश्य सध्या आहेत, काय प्रसंग घडत आहेत ते दाखवूयात. आपण बघतोय ही किंग सर्कल परिसरातली दृश्य. फोर व्हीलर आहे एक, जी अक्षरशः तरंगतीये पाण्यावर. इतक्या मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलेलं आहे. इतर सगळे स्थानिक रहिवासी आहेत जे मदतीला धावलेले आहेत संबंधिताच्या. बाईक सुद्धा अनेक अडकून पडलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, कारण पाणी प्रचंड आहे आणि त्यामधून प्रवास करणं फार मुश्किल आहे. हाताने ढकलत आपली बाईक पुढे न्यावी लागते. अगदी चारचाकी सुद्धा या सगळ्यामध्ये बंद पडलेल्या आहेत. बाईक असेल, स्कूटी असेल, या सगळ्याच गाड्या बंद पडत आहेत. सायन पोलीस स्टेशन परिसरातला हा सगळा प्रकार आपण बघतोय. अनेक नागरिक आहेत जे अगदी गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात वाट काढतायत. शाळा सुद्धा आता सोडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी जायला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पालक मुलांना आणायला गेल्यानंतर त्या मुलांसह ते पालक सुद्धा याच पाण्यातून वाट काढतायत. ही दृश्य मुंबईमधली बघतोय आपण. किंग सर्कल, हिंदमाता या सगळ्या परिसरामध्ये सध्या गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, कारण वाहनं पुढे नेणं या सगळ्या पाण्यातून फार मुश्किल आहे. चारचाकी असो, दुचाकी असो, मोठ्या बस असो, ही सगळी वाहनं अडकून पडलेली आहेत. पावसाचा जोर काही अजूनही कमी होत नाहीये, तो वाढतच चाललाय. पहाटेपासूनच
जोरदार पाऊस मुंबई उपनगरात आणि एकंदरीत संपूर्ण राज्यभरात पडलेला आहे आणि त्याचाच हा सगळा परिणाम आहे. मुंबईतल्या किंग सर्कल भागातली ही दृश्य बघतोय आपण. काही चारचाकी वाहनं सुद्धा आता बंद पडत आहेत. इथले स्थानिक मदत करतायत, गाडी ढकलण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून गाडी सुरू व्हावी, मात्र तसं होताना दिसत नाहीये. या गाडीतून आता धूर येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चारचाकी वाहन आहे किंग सर्कल परिसरामध्ये या पाण्यात अडकलेलं आणि या साचलेल्या पाण्यातून ही गाडी काढणं आता ड्रायव्हरला महागात पडण्याची शक्यता आहे, कारण या गाडीतून नुकतंच धूर येताना सुद्धा आपण बघितला. मुंबई पोलीस आहेत जे आपली सेवा बजावत आहेत. इथल्या सगळ्या अडकलेल्या लोकांना, वाहनधारकांना मदत करतायत. हळूहळू पाणी वाढत चाललेलं आहे. अगदी गुडघ्याच्या वर आता पाणी गेलेलं आहे. जर पावसाचा जोर कायम राहिला तर अगदी कमरेपर्यंत पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलीस आहेत जे मदत करतायत नागरिकांना, आपण बघतोय. काहीकांची वाहनं तर थेट अडकूनच पडलेली आहेत. आता त्यांच्यासाठी मोठी मुश्किल परिस्थिती या क्षणाला आहे. शाळेतली ही मुलं आहेत, त्यांची स्कूल बस आहे जी अडकून पडलेली आहे आणि मुंबई पोलीस आहेत जे त्यांचं कर्तव्य बजावतायत. हे दोन चिमुकले आहेत, आपण बघतोय. मुंबई पोलिसांनी त्यांना उचलून घेतलेलं आहे आणि सुरक्षितपणे या सगळ्या पाण्यातून बाहेर आणलेलं आहे. मुंबईकरांच्या मदतीला मुंबई पोलीस पुन्हा एकदा तत्परतेनं धावून येताना आपण दृश्य बघतोय. शाळेची एक बस आहे मुलांची जी अडकून पडली आहे, त्यातल्या मुलांना ते सुरक्षितपणे बाहेर काढतात. दूरी तक लेट चल रही हैं. ट्रांस हार्बर की गाड़ियां भी 5 से 7 मिनट लेट चल रही है और इतनी बारिश के बावजूद लगातार सारी जगहों पे जो रेलवे का स्टाफ है, चाहे वो इंजीनियरिंग का स्टाफ हो, ऑपरेटिंग का स्टाफ हो, लगातार ड्यूटी पे है और कंटिन्यूसली इन चीज़ों की मॉनिटरिंग की जा रही है कि कहीं पे भी किसी तरह की परेशानी का सामना ना करना पड़े. मेजर यार्ड्स हैं जैसे लोकमान्य तिलक टर्मिनस हो, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस हो, इसमें 4-4, 5-5 जो बड़ी कैपेसिटी के पंप हैं वो ऑपरेशनलाइज किए गए हैं और हम लोग उम्मीद कर रहे हैं कि अगर ये बारिश का जो जल जमाव है वो जल्द से जल्द हम लोग क्लियर कर पाएंगे. लेकिन जैसा कि IMD ने 2 दिन की रेड अलर्ट दिया हुआ है, उसके चलते हमारी यात्रियों से ये विनती है कि कृपया अत्यंत आवश्यक काम ना होने पे ट्रेन सेवाओं का इस्तेमाल ना करें और जिनकी इमरजेंसी सेवाएं हैं उनको अपने स्थानक तक पहुंचने के लिए मदद करें. धन्यवाद. सर, ट्रैक्स पे पानी के चलते कहीं ट्रेन रोकने की नौबत आई है, कहीं इस लेवल तक पानी पहुंचा जहाँ ट्रेन रोकने की जरूरत पड़ी हो? नहीं, अभी तक अपने पास कहीं पे भी ट्रैक के ऊपर के पानी की वजह से ट्रेन रुकने की आवश्यकता नहीं आई है. जहां जैसे कि मैंने आपको बताया कि हार्बर लाइन पे केवल 3 स्थानकों के ऊपर GTB नगर हो, लोकमान्य तिलक टर्मिनस हो और साथ ही साथ में कुर्ला, इन 3 स्थानकों में पॉइंट क्लैम्प करके गाड़ियां हम लोग चला रहे हैं. सर, शाम का जो पीक आवर रहेगा उसके आसपास हाई टाइड भी है, तो शाम के पीक आवर्स के लिए क्या तैयारी है? उस समय अगर बारिश तेज रहती है तो किस तरीके से चलेंगी व्यवस्था? इसीलिए हम लोगों ने अभी कंटिन्यूएशन में डिप्लॉयमेंट जो है वो सारे मैन पावर की है और आपको जैसे कि मैं वीडियो में आप देख रहे थे कि ये सारे जो इंजीनियरिंग के स्टाफ है उनके पास में जो मेजरमेंट वाला है, जो ग्रीन, येलो और रेड वाली स्टिक्स हैं वो प्रोवाइड की गई हैं. वो ट्रैक के ऊपर का पानी का जो भी जल जमाव है उसकी लगातार स्थिति को मॉनिटर कर रहे हैं और ज़्यादा से ज़्यादा जिन स्थानकों पे पानी भराव की, जल से भराव की समस्याओं का हमने पहले सामना किया है, उन सभी जगहों पे जो पंपिंग स्टेशंस हैं वो एक्टिवेट किए गए हैं. लेकिन अगर ये बारिश कंटिन्यूएशन में बढ़ती है और शाम की 6:30 बजे के करीब की जो हाई टाइड है उस पीरियड में थोड़ी सी दिक्कतों का सामना हम लोगों को भी करना पड़ सकता है. Sir, for last 48 hours we are seeing heavy rains in Mumbai and it's expected to continue for the next 2 days also. So what are the status of various services on Central Line and Harbour Line? Day before yesterday, despite the heavy rains, Central Railway has been able to run its service.